खात्यात मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आकारणाऱ्या बँकेविरोधात आरबीआयनं कठोर पावलं उचलली आहेत। यासाठी आरबीआयनं गाईडलाईन्स प्रसिद्ध केल्या आहेत, ज्यानुसार खात्यात मिनिमम बॅलन्स रक्कम असल्यास ग्राहकाला अलर्ट करणं, त्यानंतर महिनाभरात ग्राहकांना मिनिमम बॅलन्सची अट पूर्ण न केल्यास त्यावर दंड आकारणार, असं या गाईडलाईनमध्ये नमूद करण्यात आलं आहे। हिसारचा वादग्रस्त बाबा रामपाल याला 28 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। वेळेत हजर न झाल्यानं कोर्टानं रामपालला फटकारलंय। कोर्टानं वारंवार समन्स बजावूनही रामपाल हजर झाला नव्हता। अखेर त्याच्या अटकेचं वॉरंट काढल्यानंतर हिसारमध्ये हिंसाचार उसळला होता। तब्बल 36 तासांच्या संघर्षानंतर सीआरपीएफच्या हस्तक्षेपानंतर त्याला अटक करण्यात आली। डेरे संताचे आश्रम अशा ठिकाणी शस्त्रास्त्र ठेवणं आणि त्याचा वापर करण्याबाबत कोर्टानं गंभीर दखल घेतली आहे। सार्क देशांच्या परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारतानं पुरवलेली बुलेट प्रूफ कार वापरायला नकार दिल्याची चर्चा होती। मात्र या चर्चा पाकिस्ताननं फेटाळल्या आहेत। अशी कोणतीही ऑफर आपल्याला मिळाली नसल्याचं पाकिस्ताननं म्हटलंय। काठमांडूत होत असलेल्या सार्क परिषदेला भारतानं 6 बुलेट प्रूफ कार पुरवल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 दिवसांच्या परदेश दौऱ्यानंतर भारतात परतलेत। यावेळी मोदींच्या स्वागतासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज एअरपोर्टवर उपस्थित होत्या। अमेरिकेतील 50 राज्यांमधील तापमान 0 अंशांपेक्षा खाली गेलंय। या बर्फाच्या वादळापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेक नागरिकांनी घरात राहणंच पसंत केलंय। बर्फाच्या वादळाची तीव्रता इतकी भयानक आहे की एरिक आणि ओंटारिओ या राज्यांना जोडणारा 225 किलोमीटर लांबीचा न्यूयॉर्क हायवे बंद करण्यात आला आहे। हवामान खात्याच्या मते 1976 नंतर पहिल्यांदाच नोव्हेंबर महिन्यात इतकी जबरदस्त थंडी पडली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।